चला तर मंडळी, आज आपण पाहूया शेवयाचा उपमा। पहिला कढईमध्ये थोड्या शेवया घालून त्याच्यामध्ये तेल घालूया। चांगल्या शेवया रोस्ट करून घ्या। शेवयांचा कलर चेंज झाल्यानंतर त्याला बाजूला काढून घेऊया। चला तर मग आता फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेऊया। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालावा। कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालावा। कांदा छान असा भाजून घ्यावा। छानसा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घालावी। मिरची पण थोडी परतून घ्यावी। त्याच्यामध्ये बटाटा घालावा। बटाटा छान मऊसूत होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ आणि थोडी हळद घालावी। छान परतून घालावा। मग बटाटा थोडा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालावा आणि थोडा टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालावं। मी 1 ताटाच्या शेवयासाठी 2 ग्लास पाणी घेतले आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शेवया घालाव्या व झाकून ठेवून 2-3 मिनिटं चांगले शिजवून घ्यावे। शेवया चांगल्या शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मॅगी मसाला घालावा व परत झाकण लावून ठेवावे। एक वाफ काढावी। मग त्याला छान कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहे शेवयाचा उपमा। चला तर मग मंडळी, जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू, बाय।